परभणीमध्ये एकाचा खून, मागील आठवड्यातील दुसरी घटना. साखरेच्या घाटीचे दुकान लावण्यावरून झाला राडा. लोकसभा निवडणुकीची मोठी धामधूम परभणी लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. प्रचाराला गती देण्यासाठी विविध पक्षांचे नेते हे सरसावले आहेत. अशा स्थितीत परभणी शहरात दिवसाढवळ्या अगदी सकाळच्या वेळेला मध्यवर्ती ठिकाणी एका तरुणाची हत्या झाली. घातक शस्त्रांनी त्याची हत्या केली असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. परभणी शहरातील गुजरी बाजार हा परिसर अतिशय नामांकित आहे. या परिसरात मोठी वर्दळ ही नेहमीच असते आणि येथे एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या झाली. कारण तसे किरकोळ दाखवले जात आहे. पण वाद मोठा झाला आणि आपल्या नातेवाईकाचा 2 जणांनी शेवट केला. नातेवाईक असलेल्या व्यक्तींची हत्या झाल्यानंतर हे 2 युवक पलायन करून गेले. परंतु पोलिसांनी तपासात या दोघांना जेरबंद केले. सचिन आडणे आणि नितीन आडणे अशी या दोघांची नावे आहेत. त्यांना नानलपेठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. साखरगाठीचे दुकान लावण्याच्या कारणावरून भावाने भावाचा भर बाजारात कत्तीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेतील दोन्ही आरोपींना नानलपेठ पोलीस ठाण्यातील विशेष शाखेच्या पथकाने 11:30च्या सुमारास खानापूर परिसरातून पाठलाग करून अटक केली. न्यूज एक्सप्रेस 24 नेटवर्कसाठी शांतलाल शर्मा, परभणी.